नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अर्थशास्त्र इयत्ता 12वी मध्ये आपण पहिल्या 2 टॉपिकवरती जी सराव चाचणी आपण सोडवत आहोत, त्याची टेस्ट मालिका आपण जी काही सुरुवात केलेली आहे, त्या मालिकेमधली टेस्ट नंबर 3 ही आजच्या तासिकेमध्ये आपल्याला अभ्यासावयाची आहे, ती आपल्याला सोडवावयाची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला सांगता येईल की यामध्ये प्रश्न पहिला जो काही आहे, योग्य पर्याय निवडा. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अभ्यास करते. हे पहिला. आणि या माध्यमातून कशा-कशाचा अभ्यास केला जातोय. आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय आपण अभ्यासलेला आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र याचा अभ्यास करते या माध्यमातून आपल्याला सांगता येईल की या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. सर्वसाधारण किंमत पातळी, विशिष्ट वस्तूची किंमत, महागाई आणि समग्र मागणी. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येतं की सर्वसाधारण किंमत पातळी हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. महागाई स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. समग्र मागणी स्थूल अर्थशास्त्रामध्ये अभ्यासलं जातं. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अर्थव्यवस्थेतल्या लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणून विशिष्ट वस्तूची किंमत हे या ठिकाणी ब पर्याय हे त्याचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येईल. त्यामध्ये दुसरा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, त्या पुढील जो काही प्रश्न आहे तो आहे, यांनी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती विकसित केलेली आहे. या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती जी काही आहे ती शास्त्रज्ञांची नावं केली दिलेली आहेत. रॅग्नर फ्रिश आहे, जे.एम. केन्स आहे, अल्फ्रेड मार्शल आहे आणि ॲडम स्मिथ आहे. मग आपल्याला माहिती आहे की डॅडस याने सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती विकसित केलेला आहे. तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला माहिती आहे की वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात, मूल्य सिद्धांत म्हणून त्याचा अभ्यास केला जातो. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की जे.एम. केन्स हा स्थूल अर्थशास्त्राची पद्धती विकसित केलेली आहे. रॅग्नर फ्रिश यांनी सूक्ष्म आणि स्थूल हे 2 शब्द सुरुवातीला वापरलेले आहेत. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अल्फ्रेड मार्शल म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचा ज्यांना आपण शिल्पकार म्हणतो, असे अल्फ्रेड मार्शल यांनी सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धती विकसित केलेली आहे असं आपल्याला सांगता येतं. आता तिसरा प्रश्न यामध्ये जो काही आहे तो आहे, हा मागणीचा आधार आहे. यामध्ये मग खाली पर्याय दिलेले आहेत. उपयुक्तता, उपयोगिता, समाधान आणि आनंद हे पर्याय या माध्यमातून दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता मागणीचा आधार आपल्याला माहिती आहे की मागणी विश्लेषण अभ्यासण्याच्या आधी आपण उपयोगिता विश्लेषण आपण अभ्यासलेले आहे. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की उपयोगिता हा मागणीचा आधार आहे असं आपल्याला सांगता येईल. यामध्ये तिसरा जो काही क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन काय आहे, यात नैतिक विचारांना स्थान नसते. आता पर्याय दिलेले आहेत, उपयुक्तता, समाधान, उपयोगिता आणि मागणी. आता पहा, यामध्ये नैतिक विचारांना स्थान नसते. म्हणजे चांगलं काय, वाईट काय याच्याशी काही देणं घेणं नसतं. आणि आपल्याला सांगता येतं की उपयोगितेची आपण वैशिष्ट्ये अभ्यासलेली आहेत. या उपयोगितेच्या वैशिष्ट्यामध्ये आपण सांगितलं की उपयोगिता ही नैतिकदृष्ट्या तटस्थ अशी संकल्पना आहे. म्हणजे यामध्ये चांगलं काय, वाईट काय याच्याशी काही देणं घेणं नसते. जे आहे ते सांगतं. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की यात नैतिक विचारांना स्थान नसते. म्हणजे उपयोगितेमध्ये नैतिक विचारांना स्थान नसते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. यामधला आता 5वा प्रश्न जो काही आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की याला 5वा जो काही प्रश्न आहे याला मूल्य सिद्धांत म्हणून ओळखतात. आता या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत, स्थूल अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र, कृषी अर्थशास्त्र. म्हणजे अर्थशास्त्राच्या आता विविध शाखा दिलेल्या आहेत आणि कोणत्या शाखेला मूल्य सिद्धांत म्हणून ओळखतात. आत्ताच आपण अभ्यासलेलं होतं. सूक्ष्म अर्थशास्त्राचा परिचय अभ्यासत असताना सांगितलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वस्तू आणि सेवांच्या किमती कशा ठरतात हे अभ्यासलं जातं. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र याला आपण मूल्य सिद्धांत असं देखील म्हणतोय. तर विद्यार्थी मित्रांनो,
या पुढला जो काही प्रश्न आपल्याला देण्यात आलेला आहे तो आपल्याला सोडवावयाचा आहे, तो आहे आल्फ्रेड मार्शल यांनी डॅडॅश हा ग्रंथ लिहिला. आता आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र यांचा परिचय अभ्यासत असताना आपण अभ्यासलेला आहे की आल्फ्रेड मार्शल ज्यांना आपण अर्थशास्त्राचे शिल्पकार असं आपण म्हणतो, त्यांनी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पर्याय दिलेले आहेत. राष्ट्राची संपत्ती, आता राष्ट्राची संपत्ती आपल्याला माहिती आहे की ॲडम स्मिथ यांनी लिहिलेला आहे. अर्थशास्त्राची मूलतत्वे हा जो काही ग्रंथ आहे तो आल्फ्रेड मार्शल यांनी लिहिलेला आहे. पण पर्याय क्रमांक ब हे त्याचं उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. रोजगार, व्याज आणि पैशाचा सर्वसाधारण सिद्धांत हा जो काही आहे तो आपल्याला सांगता येतं की केन्स यांनी लिहिलेला आहे. मग या माध्यमातून वेगवेगळ्या प्रश्नामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. म्हणून आपल्याला सांगता येतं की आल्फ्रेड मार्शल यांनी कोणता ग्रंथ लिहिलेला आहे, तर अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक ब हे त्याचं योग्य उत्तर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या माध्यमातून आपल्याला 7वा प्रश्न जो काही देण्यात आलेला आहे तो आहे हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य नाही. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये अभ्यासलेले आहेत. प्रश्न व्यवस्थित आपण वाचायचा असतो. काय म्हटलेलं आहे, हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य नाही. मग या ठिकाणी वैशिष्ट्ये कोणती दिलेली आहेत, सीमांत तत्व, विभाजन पद्धती, आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत, आंशिक समतोलाचा अभ्यास. तर आपल्याला माहिती आहे की सीमांत तत्व हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहे, विभाजन पद्धती हे देखील वैशिष्ट्य आहे, आंशिक समतोलाचा अभ्यास हे देखील वैशिष्ट्य आहे. म्हणजेच आर्थिक वृद्धी आणि विकासाचे सिद्धांत हे सूक्ष्म अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य नाही, ते कोणत्याचं वैशिष्ट्य आहे, स्थूल अर्थशास्त्राचं वैशिष्ट्य आहे असं आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये 8वा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे हे स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. आता स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. आता यामध्ये पहा, राशी पद्धती, समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास, सर्वसाधारण संतुलनाचा अभ्यास आणि वरील सर्व. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे, हे स्थूल अर्थशास्त्राचे वैशिष्ट्य आहे. आता पहा, राशी पद्धती हे देखील आहे, समग्र आर्थिक घटकांचा, स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूण समग्र घटकांचा अभ्यास केला जातो, सर्वसाधारण संतुलनाचा अभ्यास केला जातो. म्हणजेच वरील सर्व हा शेवटचा पर्याय, पर्याय ड हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. डॅडॅश यांनी स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती विकसित केलेली आहे. आता खाली आपल्याला सांगता येतं की हा जो काही 9वा प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये शास्त्रज्ञांची नावं दिलेली आहेत, आल्फ्रेड मार्शल, लॉर्ड केन्स, ॲडम स्मिथ आणि रिकार्डो. आणि काय दिलेलं आहे, प्रश्न काय विचारलेला आहे आपल्याला, डॅडॅश यांनी स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धती विकसित केलेली आहे. आता स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा जो काही विकास आहे, आता सूक्ष्म आर्थिक विश्लेषण पद्धतीचा विकास आल्फ्रेड मार्शल यांनी केलेला आहे आणि स्थूल आर्थिक विश्लेषण पद्धतीचा विकास लॉर्ड केन्स यांनी केलेला आहे. म्हणजे आपल्याला सांगता येतं की 1936 मध्ये लॉर्ड केन्स यांनी पैसा, व्याज आणि रोजगारविषयक सर्वसामान्य सिद्धांत हे पुस्तक प्रकाशित केलं आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्रीय विश्लेषणाची जी पद्धती आहे ती लॉर्ड केन्स यांनी विकसित केलेली आहे असं आपल्याला सांगता येतं. आता यामध्ये या पुढील जो काही प्रश्न आहे तो स्थूल अर्थशास्त्राला डॅडॅश म्हणून ओळखतात. आता या ठिकाणी पहा, पर्याय दिलेले आहेत, मूल्य सिद्धांत, उत्पन्न सिद्धांत, किंमत सिद्धांत, वरीलपैकी नाही. तर सूक्ष्म अर्थशास्त्राला आपण आत्ताच अभ्यासलं की किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत म्हणतात. तर स्थूल अर्थशास्त्राला काय म्हटलं जातं, मग याला उत्पन्न सिद्धांत असं म्हणून ओळखलं जातं. म्हणून पर्याय ब हे त्याचं योग्य उत्तर आहे असं आपल्याला सांगता येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला सांगता येईल की प्रश्न दुसरा जो काय आहे, प्रश्न दुसरा काय दिलेला आहे, तर सहसंबंध पूर्ण करा हा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे, या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आपल्याला प्रश्न सोडवावयाचे आहेत. आता सहसंबंध पूर्ण करा हा जो काही प्रश्न आहे, यामध्ये आपण अगोदर देखील अभ्यासलेलं होतं. यामध्ये काय दिलेलं असतं, तर पहिल्यांदा आपल्याला सांगता येतं की आता पहिला प्रश्न आपण अभ्यासूया, सूक्ष्म अर्थशास्त्र, त्यापुढे एक डॉट दिलेला आहे,
आंशिक समतोल. म्हणजे दोन बाबींचा संबंध दाखवलेला आहे आणि त्यापुढे डबल डॉट देऊन यापुढला आपल्याला संबंध काय येऊ शकतो हे आपल्याला सोडवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र सूक्ष्म अर्थशास्त्र यामध्ये समतोल कसा आहे? आंशिक समतोल आहे. तर स्थूल अर्थशास्त्र यामधला जो काही समतोल आहे तो आपल्याला समतोल आपल्याला शोधावयाचा आहे. इथं आंशिक समतोल आहे. तर इथं आपल्याला सांगता येतं की स्थूल अर्थशास्त्र यामध्ये सर्वसाधारण समतोल हे त्याचं उत्तर आहे. आता दुसरा जो काही प्रश्न दिलेला आहे उपयोगिता. आता उपयोगिता ही संकल्पना कशी आहे? इथं संबंध जोडून दिलेला आहे. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. तर आपल्याला सांगता येतं की उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. तर आपल्याला सांगता येतं की उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना आहे. तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की उपयोगिता या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की उपयोग मूल्य म्हणजे उपयुक्तता यामध्ये उपयोग मूल्य सांगितलेलं असतं आणि उपयोगिता यामध्ये आपल्याला सांगता येतं की ही वस्तुनिष्ठ संकल्पना आहे आणि या दोन बाबींचा संबंध दाखवलेला आहे. आपल्याला पुढला उपयुक्तता यामध्ये उपयोग मूल्य या ठिकाणी दडलेलं आहे असं आपल्याला सांगता येतं. वस्तूच्या आकारात बदल. आता इथं पुढला संबंध पाहायचा. वस्तूच्या मालकी हक्कात बदल. वस्तूच्या मालकी हक्कात बदल झाला म्हणजे काय झाली? स्वामित्व उपयोगिता झाली. तर वस्तूच्या आकारात जेव्हा बदल होतो त्याला आपल्याला सांगता येतं की त्याला रूप उपयोगिता किंवा आकार उपयोगिता असं आपण म्हणतो. आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की आकारात बदल म्हणजे वस्तूचं स्वरूप बदललं म्हणून याला आपण काय म्हणतो? रूप उपयोगिता हे आपल्याला सहसंबंधाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं. हे उदाहरण सांगता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, 3 उदाहरणं आपण सोडवलेले आहेत. यामध्ये आपल्याला सांगता येतं की चौथं जे काही उदाहरण दिलेलं आहे त्यामध्ये काय? सूक्ष्म अर्थशास्त्र. आता पुढलं डबल डॉट देऊन या ठिकाणी राशी पद्धती हा संबंध स्थूल अर्थशास्त्राशी संबंध येतो. तर आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? तर आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्र हे कोणत्या पद्धतीशी निगडीत आहे? तर सूक्ष्म अर्थशास्त्र हे आपल्याला सांगता येतं की विभाजन पद्धत. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विभाजन पद्धत आणि विभाजन पद्धत हे सूक्ष्म अर्थशास्त्र या दोन्हीचा सहसंबंध आहे. तर राशी पद्धती हे स्थूल अर्थशास्त्र असा सहसंबंध आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये 5वा जो काही प्रश्न देण्यात आलेला आहे विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास. आता विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास कोणत्यामध्ये केला जातो? सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. पुढे दिलेलं आहे स्थूल अर्थशास्त्र. मग स्थूल अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? तर आपल्याला माहिती आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये जो काही अभ्यास केला जातो स्थूल अशा आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो. स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास म्हणजे स्थूल आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो असं आपल्याला सांगता येतं. म्हणजे यामध्ये कसं आहे दोन बाबींचा आपल्याला सहसंबंध दिलेला आहे. आता विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास सूक्ष्म अर्थशास्त्र हा सहसंबंध आहे. तर पुढला सहसंबंध आपल्याला पूर्ण करावयाचा आहे. पुढे स्थूल अर्थशास्त्र असं दिलेलं आहे. तर स्थूल अर्थशास्त्रामध्ये स्थूल आर्थिक चलांचा अभ्यास केला जातो असं आपल्याला सांगता येतं. आता 6वा जो काही प्रश्न आहे धनात्मक वक्र. आता एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता याचा सहसंबंध आपण अभ्यासलेला आहे. धनात्मक वक्र आपल्याला म्हणता येतं की एकूण उपयोगिता ही वाढत जाते म्हणजे उपयोगिताचा धनात्मक वक्र आहे. तर सीमांत उपयोगिता ही आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगिता काय होतं? तर सीमांत उपयोगिता ही घटत जाते म्हणून या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगितेचा वक्र कसा असतो? ऋणात्मक वक्र असतो असं आपल्याला सांगता येतं. 7वा जो काही प्रश्न आहे वकिलांची सेवा.
वकिलाची सेवा हे कशाचं उदाहरण आहे? सेवा उपयोगिताचं आहे. तर उन्हाळ्यामध्ये शीतपेय, आता उन्हाळ्यातील शीतपेय हे आपल्याला सांगता येतं की कालावधीनुसार उपयोगिता बदल होते आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं हे कशाचं उदाहरण आहे? काल उपयोगिता, काल उपयोगिता. म्हणजे वकिलाची सेवा ही आपल्याला सांगता येतं की कशामध्ये येते? सेवा उपयोगितेमध्ये येते. आणि उन्हाळ्यामध्ये शीतपेय, थंड पेय जे काही पितो, या थंड पेयामध्ये उन्हाळ्यामध्ये जास्त उपयोगिता आपल्याला जाणवते, म्हणून त्याला आपण काल उपयोगिता असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं 7 आपण सोडवलेले आहेत. यामध्ये 8वा जो काही प्रश्न दिलेला आहे तो आहे एकूण उपयोगिता. संबंध काय दिलेला आहे? एकूण उपयोगिताचा संबंध महत्तम आहे. मग जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगिता किती असते? मग एकूण उपयोगिता महत्तम असते तर सीमांत उपयोगितेच्या बाबतीमध्ये सहसंबंध आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगिता 0 असते आणि एकूण उपयोगिता इकडं महत्तम असते असं आपल्याला सांगता येतं. आता पहा 9वा जो काही प्रश्न यामध्ये दिलेला आहे, एकजिन्सीपणा. एकजिन्सीपणा हे आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगिता आपण अभ्यासलेली आहे. सीमांत उपयोगितेचा नियम आपण अभ्यासलेला आहे. या नियमामध्ये एकजिन्सीपणा हे सीमांत उपयोगितेच्या नियमाचं गृहीतक आहे. तर व्यसन हे आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी काय आहे? उपयोगितेच्या सिद्धांतामधला व्यसन, एकजिन्सीपणा. एकजिन्सीपणा हे गृहीतक आहे. तर व्यसन हा आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून अपवाद आहे असं आपल्याला सांगता येतं. आता पहा शेवटचा यामधला प्रश्न, सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. सीमांत उपयोगिता ही पेक्षा जास्त आहे किमतीपेक्षा असा संबंध दिलेला आहे. तर सीमांत नगामध्ये सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा जास्त आहे. तर सीमांतपूर्व नग हा त्याचा संबंध. सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त केव्हा असते? सीमांतपूर्व नगामध्ये असते. तर सीमांत उत्तर नग जे काही आहे तेव्हा आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा कमी असते. तर सीमांत उपयोगिता किमती एवढी केव्हा असते? सीमांतपूर्व नग आहे. आणि सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा कमी केव्हा असते? तर आपल्याला सांगता येतं की त्याला आपण सीमांतोत्तर नग असं आपण म्हणतो. सीमांतोत्तर नग. म्हणजे सीमांतपूर्व नगामध्ये सीमांत उपयोगिता ही किमतीपेक्षा जास्त असते. तर सीमांत उत्तर नगामध्ये आपल्याला सांगता येतं की सीमांत उपयोगिता काय असते? किमतीपेक्षा कमी असते. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं 2 प्रश्न आपण सोडवलेले आहेत. त्यामधला शेवटचा प्रश्न आर्थिक पारिभाषिक शब्द आपल्याला लिहायचे आहेत. आता मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूची अंगी असलेली क्षमता. आता आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी पारिभाषिक शब्द आपल्याला लिहायचे आहेत. या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे, या ठिकाणी व्याख्या दिलेली आहे, एक विधान दिलेलं आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मानवी गरज पूर्ण करण्यासाठी वस्तूच्या अंगी असलेली क्षमता, म्हणजे त्याला आपण कशाला म्हटलेलं आहे? वस्तूच्या अंगी असलेली जी काही क्षमता आहे त्याला आपण उपयोगिता असं आपल्याला म्हणता येतं. म्हणजे एखाद्या वस्तू अथवा सेवेमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची जी काही शक्ती असते, जसं पाण्यामध्ये तहान भागवण्याची शक्ती आहे, अन्नामध्ये भूक भागवण्याची शक्ती आहे, ती काय झाली? उपयोगिता झाली. विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची शाखा. म्हणजे विशिष्ट आर्थिक घटकांचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची जी काही शाखा आहे, ज्यामध्ये विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो, लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो, ती कोणती शाखा आहे? तर आपल्याला सांगता येतं की सूक्ष्म अर्थशास्त्र ही त्याची शाखा आहे. आणि त्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातोय? विशिष्ट आर्थिक घटकांचा एक घटक बाजूला काढून त्याचा सविस्तर पद्धतीने अभ्यास केला जातो. वस्तूच्या आकारात बदल केल्याने निर्माण होणारी जी काही उपयोगिता आहे, वस्तूचा आकार बदलला, त्याचं स्वरूप बदललं, तर या माध्यमातून जी काही उपयोगिता निर्माण होते तिला आपल्याला कोणती उपयोगिता म्हणायचं? मग वस्तूच्या आकार बदलल्यानंतर जी काही उपयोगिता तयार होते
त्या उपयोगितेला आपल्याला सांगता येतं की आपण रूप उपयोगिता असं आपण म्हणतो. स्वरूप बदलतं, त्याला आपण रूप उपयोगिता असं आपण म्हणतो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो हे 3 प्रश्न पारिभाषिक शब्द निवडा हे आपण सोडवलेले आहेत. यामध्ये चौथा जो काही प्रश्न आहे, वस्तूचा नग जेथे वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता समान होईल. वस्तूचा असा कोणता नग आहे की ज्या ठिकाणी वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता समान होते? तो तो नग आपल्याला माहिती आहे की जो सीमांत नग असतो, शेवटचा नग असतो, उपभोक्त्याने उपभोगलेला, त्याला आपण सीमांत नग असं आपण म्हणतो. आणि सीमांत नगाला उपभोक्त्याला जास्तीत जास्त समाधान भेटतं. ज्या ठिकाणी वस्तूची किंमत आणि सीमांत उपयोगिता या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की समान झालेली असते, त्याला आपण कोणता नग म्हणतो? सीमांत नग असं आपण म्हणतो. आता पाचवा पहा, कंजूस व्यक्तीच्या बाबतीत या गृहीतकाचे उल्लंघन झाले आहे. कंजूस व्यक्तीच्या बाबतीमध्ये कोणत्या गृहीतकाचं उल्लंघन झालेलं आहे? तर कंजूस व्यक्ती हा आपल्याला सांगता येतं की उपयोगितेचा जो काही आपण सिद्धांत मांडलेला आहे, उपयोगितेचा सिद्धांत मांडत असताना डॉक्टर मार्शल यांनी असं सांगितलं, इतर परिस्थिती कायम असताना असं असेल तर तसं तसं होईल. तसं तसं म्हणजे सिद्धांतात सांगितल्यासारखं होईल. पण या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी गृहीतक सांगितलेले होते. काय? उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे. म्हणून आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी गृहीतकाचं उल्लंघन कोणतं झालेलं आहे? उपभोक्ता हा विवेकशील असला पाहिजे. म्हणजेच विवेकशीलता या गृहीतकाचं या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे. म्हणून आपल्याला सांगता येतं की कंजूस व्यक्ती हा या उपयोगितेच्या नियमाचा अपवाद खोटा आहे असं आपल्याला सांगता येतं. यानंतर 6वा जो काही आहे, 1890 साली मार्शल यांनी हा ग्रंथ प्रसिद्ध केला. आता आपण अभ्यासलेला आहे, ॲडम स्मिथनं राष्ट्राची संपत्ती हा ग्रंथ लिहिलेला आहे. तर 1890 साली मार्शल यांनी आपल्याला सांगता येतं की ग्रंथ जो काही लिहिलेला आहे त्यामध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिलेला आहे. आता ग्रीक भाषेतील या शब्दाचा अर्थ अतिशय लहान असा होतो. आता सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे अतिशय लहानात लहान घटकांचा अभ्यास केला जातो. म्हणजे आपल्याला सांगता येतं की 1 दशलक्षांश भाग एवढ्या लहान घटकांचा अभ्यास केला जातो. आणि आपल्याला सांगता येतं की ग्रीक भाषेतील हा शब्दाचा अर्थ अतिशय लहान असं होतो. यामध्ये आपल्याला सांगता येतं की त्याला आपण मायक्रोस हा शब्दचा अर्थ अतिशय लहान होतो असं आपल्याला सांगता येतं. ग्रीक भाषेमध्ये मायक्रोस या शब्दाचा अर्थ लहानात लहान होतो. म्हणून अर्थव्यवस्थेतील लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अतिशय लहान मायक्रोस या शब्दाचा अर्थ होतो असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये 8वं जे काही प्रश्न आपल्याला दिलेला आहे, 8वा प्रश्न काय दिलेला आहे की हे सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन आहे. आता आपल्याला सांगता येतं की या ठिकाणी हे सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे मुख्य साधन. आता सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचे आपल्याला सांगता येतं की मुख्य साधन जे काही आहे ते आपल्याला सांगता येईल की सीमांत संकल्पना का तर यामध्ये सीमांत संकल्पनेचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म आर्थिक विश्लेषणामध्ये आपल्याला सांगता येतं की सीमांत नग बाजूला काढून त्याचा सविस्तर पद्धतीने अभ्यास केला जातो. शेवटचा जो काही गट असतो त्याला सीमांत नग असं आपण म्हणतो. आणि सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं मुख्य साधन सीमांत तत्व, सीमांत संकल्पना हे मुख्य साधन आहे असं आपल्याला सांगता येतं. यामध्ये 9वा जो काही प्रश्न दिलेला आहे, वस्तूच्या वापराच्या काळात बदल केल्याने निर्माण होणारी उपयोगिता. आता वस्तूच्या वापराचा कालावधी बदलल्याने, काळामध्ये बदल केल्यानं, मग जास्त दिवसांचा साठवणूक करून त्याचा उपयोग घेतल्यानं, म्हणजेच वस्तूच्या काळात बदल केल्याने निर्माण होणारी जी काही उपयोगिता असते त्याला आपण काल उपयोगिता असं आपण म्हणतो. म्हणजे
काळ उपयोगिता असं आपण म्हणतो. म्हणजे कालावधी बदलला की या ठिकाणी उपयोगिता वाढत असते. एखादी वस्तू आपल्याला सांगता येतं की तांदूळ आहे, जुना तांदळापासून जास्त उपयोगिता भेटते. काही दिवस आपण साठवून ठेवल्यानंतर त्यामध्ये उपयोगिता वाढते. त्याला आपण काल उपयोगिता असं आपण म्हणतो. वस्तूचा वापराचा काळात बदल केल्याने जेव्हा उपयोगित होणारी जी काही उपयोगिता असते त्याला आपण काल उपयोगिता असं आपण म्हणतो. यामध्ये शेवटचा जो काही प्रश्न आहे, वस्तूच्या स्थळात बदल केल्याने निर्माण होणारी उपयोगिता. आता काळात बदल केल्याने जी उपयोगिता निर्माण होते तिला काल उपयोगिता म्हटलेलं आहे. तर स्थळामध्ये बदल झाल्यानं जी काही उपयोगिता मिळते त्याला कोणती उपयोगिता म्हटलेलं आहे? स्थल उपयोगिता असं म्हटलेलं आहे. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जी काही टेस्ट आपल्याला देण्यात आलेली आहे, अशा पद्धतीने ही सराव चाचणी आहे. ही या पद्धतीनं आपण सोडवलेली आहे. पुन्हा तुम्ही त्याचा सराव करू शकता आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की अर्थशास्त्र या विषयामध्ये जास्तीत जास्त आपल्याला गुण घ्यायचे आहेत आणि पासिंगसाठी सुद्धा आपल्याला सांगता येतं 20 गुणाचे ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन आणि प्रोजेक्टच्या ऐवजी जो काही आपल्याला महाविद्यालय लेवलमध्ये जी काही आपल्याला प्रश्नपत्रिका आपल्याला 20 गुणाची आपल्याला सोडवावयाची आहे, त्याचे 20 गुण असे 40 गुण आपल्याला या माध्यमातून आपले कव्हर होतात आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये सहज पद्धतीनं पास होणं आणि जास्तीत जास्त गुण घेणं हे उद्दिष्ट आपलं साध्य करण्यासाठी आपल्याला सांगता येतं की यशस्वी होण्यासाठी या पद्धतीचा सराव चाचण्या आपण जास्तीत जास्त आपण सोडूया आणि या माध्यमातून आपल्या संकल्पना देखील आपल्याला स्पष्ट होतील आणि त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की भविष्यामध्ये आपल्याला ज्या काही स्पर्धा परीक्षा द्यावयाच्या आहेत त्याचा पाया देखील या माध्यमातून आपला मजबूत होऊ शकतो असं आपल्याला सांगता आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं थांबूया. धन्यवाद.